नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या श्लोकशब्द फॅमिलीमध्ये. आता सध्या श्लोकची एक्झाम चालू आहे, त्यामुळे मी मध्ये-मध्ये ऑफिसला सुट्टी घेतली. आज पण मी सुट्टी घेतली होती आणि म्हणूनच आजचा दिवस जरा निवांत पण तसा कामाचा देखील होता. तर चला आजचा माझा दिवस तुम्हाला दाखवते. आज सकाळी उठल्यावर ठरवलं की सगळ्यांना छान गरमागरम नाश्ता करायचा. म्हणूनच आज नाश्त्याला सगळ्यांच्या आवडीचे कांदेपोहे केले होते. मुलांना नाश्ता दिला, घरातल्या सगळ्यांना नाश्ता देऊन मी दुपारच्या जेवणाला लागले. आज दुपारच्या जेवणात मेथीची भाजी, वालाची म्हणजेच बिरड्याची, वांग, शेंगा घालून आमटी आणि त्यासोबत कोशिंबीर असा काहीसा मी बेत ठरवलेला होता. आमच्या घरात ना आमटी फारशी कोणालाच आवडत नाही आणि त्यातल्या त्यात व्हेज जेवणामध्ये मला रोज वरणच लागतं. पण आज मीच म्हटलं, काय तेच तेच रोज, आज काहीतरी वेगळं करूया. आणि वेगळं म्हणजे तरी काय, तर वरणाच्या ऐवजी आमटी केली होती. सुट्टी असली की शक्यतो दोन्ही वेळचं जेवण मी एकदाच करून ठेवते. म्हणजे कसं होतं की उरलेला वेळ मुलांसोबत आणि घरच्या काही कामांमध्ये आपल्याला छान घालवता येतो. तुमच्या घरी असा कोणता पदार्थ आहे जो हमखास केलाच जातो आणि तुम्हाला तो करावाच लागतो? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं आमच्या घरामध्ये हमखास रोज वरण हे लागतंच लागतं. खरं तर जेवणामध्ये मेथीची भाजी, त्याच्यानंतर वालाची आमटी आणि जोडीला कोशिंबीर हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. पण घरातल्यांना आमटीच्या ऐवजी वरणच हवं असणार आहे. पण मी हे आज ठरवलेलं की नाही, आज वरण नाही, आज थोडंसं काहीतरी वेगळं करूया. काय सारखं तेच तेच. तर तयारी करायला घेतली होती मेथी कोशिंबिरीची. जेवणामध्ये अगदी 2-2 प्रकारच्या भाज्या असल्या तरी सोबतीला कोशिंबीर हे लागतंच लागतं. जेवण आटोपलं आणि थोडा वेळ रिकामा होता. मग ठरवलं की डीमार्टमधून आणलेलं सामान भरून ठेवावं. वर्किंग वुमन्सचं असंच असतं ना, ऑफिसमध्ये असलो तरी डोक्यात घरचेच विचार सुरू असतात. हे आवरायचंय, ते करायचंय, हे भरायचंय, अशी कितीतरी कामं डोक्यात चालू असतात. म्हणून मग घरी असले की मनात ठरवलेली सगळी कामं पूर्ण करायची असंच वाटतं. आणि खरं सांगायचं तर हे काम मला खूप आवडतं. अगदी लहानपणापासून आई जेव्हा किराणा सामान भरून ठेवायची, तेव्हा मीही तिच्या मागे-मागे जायचे आणि मला ते करायचं आहे म्हणून हट्ट करून मागे लागायचे आणि म्हणूनच कदाचित आजही हे काम माझ्या आवडीचं आहे. आमच्या घरामध्ये फळभाज्या, पालेभाज्यांबरोबरच कडधान्यही तितकीच बनवली जातात. पण त्यातही कडधान्याची भाजीच असते बरं का. आम्ही फारशी आमटी बनवत नाही. तर डीमार्टमधून आणलेलं किराणा सामान किंवा जे कडधान्य होते ते अगदी त्यांच्या त्यांच्या जागेवरती बरण्यांमध्ये
छान भरून ठेवली. एकंदरीत हे सांगायचं आहे की सुट्टी असली की दिवस घरच्या कामांमध्ये आणि मुलांसोबत कसा संपतो हे खरंच कळत नाही. जर तुम्हाला असेच डेली ब्लॉग पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदात राहा आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. बाय.